आर म्हणजे आहे आणि असणे हा शब्द आहे. आता आय म्हणजे मी, तर आयला काय जोडायचं? आय एम म्हणजे मी आहे. हीला काय जोडायचं? इज, ही इज म्हणजे तो आहे. शी इज म्हणजे काय? ती आहे. इट इज म्हणजे ते आहे. वी आर म्हणजे आम्ही आहोत. यू आर म्हणजे तू किंवा तुम्ही आहात. दे आर म्हणजे ते आहेत. आता उदाहरण बघ. आय एम अ स्टुडंट मी विद्यार्थी आहे. ही इज अ बॉय तो मुलगा आहे. शी इज अ गर्ल ती मुलगी आहे. वी आर फ्रेंड्स आम्ही मित्र आहोत. आता इथे बघ. आय प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळतो. शी गोज टू स्कूल ती शाळेत जाते. द सन रायजेस इन द ईस्ट सूर्य पूर्वेला उगवतो. याचाच अर्थ साधा वर्तमान काळ म्हणजे काय? जी रोज होणारी सवय, नेहमीची गोष्ट, कायमचं सत्य आहे. आता लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट कोणती आहे? आय, वी, यू, दे म्हणजे आय म्हणजे मी, वी म्हणजे आपण किंवा आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, दे म्हणजे ते. ह्याच्या संग क्रियापद जसेच्या तसे ठेवायचं. आय प्ले मी खेळतो. वी स्टडी आम्ही अभ्यास करतो. आता ही, शी, इट आहे, तर त्या क्रियापदाला एस किंवा ईएस लावतात. म्हणजे ही प्लेज, शी गोज. आता आजचा काय असेल तुम्हाला मग अभ्यास? की 5 वाक्य मोठ्याने 5 वेळा वाचायची. आय स्टडी एव्हरी डे म्हणजे मी रोज अभ्यास करतो. ही प्लेज क्रिकेट तो क्रिकेट खेळतो. शी गोज टू स्कूल शी गोज ती शाळेला जाते. वी हेल्प आवर पॅरेंट म्हणजे आपण आपल्या पालकांना मदत करतो. ते रीड बुक्स ते पुस्तके वाचतात. हे असे शब्द आहेत. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ म्हणजे याचा अर्थ काय? आधी झालेले काम. म्हणजे आता उदाहरण बघ. आय प्लेड क्रिकेट येस्टरडे म्हणजे मी काल क्रिकेट खेळलो. प्लेड म्हणजे खेळलो, खेळून झालं सुद्धा, झालेले काम. आणि क्रिकेट येस्टरडे, येस्टरडे म्हणजे काल. आय प्लेड क्रिकेट येस्टरडे म्हणजे याचा अर्थ काय? मी काल क्रिकेट खेळलो. प्लेड म्हणजे खेळलो सुद्धा, कारण हे आधी झालेले काम दाखवायचे, त्याला पास्ट टेन्स आणि हा सिंपल पास्ट टेन्स आहे. ही वेंट टू स्कूल वेंट म्हणजे गेला म्हणजे झालेले काम आहे की तो शाळेला गेला. ही म्हणजे तो. ही वेंट टू स्कूल तो शाळेला गेला. शी रीड अ बुक शी म्हणजे ती, रीड म्हणजे वाचले तिने, अ बुक म्हणजे पुस्तक, तिने पुस्तक वाचले. वी स्टडीड इंग्लिश म्हणजे आम्ही इंग्रजीचा अभ्यास केला. दे ड्रँक टी आता इथं ड्रिंक म्हणजे पिणे आणि ड्रँक म्हणजे पिला सुद्धा म्हणून झालेला आहे, म्हणून दे ड्रँक टी त्यांनी चहा पिला. का आता आपल्याला काल, मागच्या आठवड्यात, मागच्या वर्षी अशा शब्दांना आपण पास्ट टेन्स वापरतो.